गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. आज 15 ऑगस्ट श्री महाराजांचं प्रवचन, वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण. वृत्तीचे समाधान, जे जे वृत्ती उठतात आपल्याला, हे करायचे ते करायचे, ते काम करताना आंतरिक स्थिती कशी असावी माझी? समाधान आहे का नाही? समाधान आहे तर ती भगवंताची कृपा. आणि समाधान जर नसेल तर मी देहाभिमान धरून हे काम करते आणि त्याच्या मोबदल्यात अपेक्षा केल्यावरती ते जे काय परिणाम होणार आहे त्याला सुख दुःखाची बाधा होणार आहे. आज 15 ऑगस्ट आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लौकिकार्थ हा जो स्वातंत्र्य आहे ह्याच्यासाठी किती लोकांनी धडपड केली, झटापट केली आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य, आपलं सनातन हा देश आहे जिथे भारतभूमी ही पवित्र भूमी, संतांची भूमी म्हणतो. त्या संतांमुळे अध्यात्म आपला बेस आहे. सनातन म्हणजे एटर्नल हा आपला बेस आहे. त्याच्यावरनं ह्या सगळं काही उद्भव झालेला आहे. स्वातंत्र्यसुद्धा ते महाराजांच्या वेळेस वासुदेव बळवंत फडके हे आले होते महाराजांकडे, की त्यांच्याकडे हे घ्यायला, काय ॲडवाईस घ्यायला, की मी काय करू आता, या सध्याच्या परिस्थितीत मला जायचं आहे. त्यावेळेला महाराज त्यांना रोखतात, आता सध्याचा काळ बरा नाही आहे, तुम्ही हे करू नका, पुढाकार घेऊ नका. पण तरीसुद्धा ते महाराजांच्या इच्छेविरुद्ध काम करतात. म्हणजे महाराजांना माहीत होतं काय होणार आहे. म्हणून टिळकांची सुद्धा संबंध आलेला आहे महाराजांशी. म्हणून काय आहे की जेव्हा सद्गुरू आपल्याला काही बोध करतात, त्यांच्या आज्ञेपालनेत राहिलो तर सगळंही काम सुव्यवस्थित होतं. तर तेच आज स्वातंत्र्य कुणाकडून मिळवायचे आपल्याला? हा झाला बाह्य स्वातंत्र्य, जे देशासाठी केलं, आपण त्या देशात वावरतोय आज स्वतंत्रपणे. पण आंतरिक स्वातंत्र्यता, मनापासून स्वातंत्र्यता मिळवायची आपल्याला. मन आपल्याला धरून राहिलेलं आहे, त्या मनाच्या तावडीतून सुटायचं आहे. तो खरा आपला निज स्वातंत्र्य काय आहे तर मनाच्या तावडीतून बाहेर पडायचं आपल्याला. काय म्हणतात श्री महाराज, आपण सर्वांनी मिळून पाहूया. काय म्हणतात? आपला देह पंचमहाभूतांचा आहे, यामधला मी कोण आहे ते पाहावे. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, तेज, आप, अग्नी, वायू, जल, ह्यांनी हा पंचमहाभूताचं स्थूल शरीर झालेलं आहे. हे जे पंचतत्व आहे हे आपल्याला दिसत नाही. म्हणजे अग्नी दिसतं, पण आता पोटात अग्नी कुठे दिसतंय हो? म्हणजे जे तत्व भाग आहे त्या तत्व भागांनी हा संपूर्ण एक रूप आणि आकार घेऊन शरीर रचलेला आहे. यामधला मी कोण आहे? खरा मी कोण आहे? देह आहे का स्थूल देह? तर हा तर शव झाल्यावरती याला जाळून टाकणार आहे. तर ह्याचं काय होणार आहे? हा होणार आहे काय? भस्मीभूत होऊन जाणार आहेत. मग अस्थि होऊन जाणार आहे, ते पावडर होऊन जाणार आहे. मग मी कोण आहे? मी तो आहे का? नाही. मन आहे का? नाही. बुद्धी आहे का? नाही. इंद्रिय आहे का? नाही. मग मी कोण आहे खरा? हेच रमण महर्षी म्हणतात, शोधा तुम्ही कोण आहात खरे, की परमात्माचे स्वरूप आहात, विसरून गेला आहात. मी कधी असणार नाही म्हणजे पंचमहाभूतांचा मी नाही हे ठरले. जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो. जो शाश्वत आहे, नित्य आहे, ज्याला खंड नाही, ज्याला भंग नाही, असा तो शाश्वत कोण आहे? परमात्मा, परब्रह्म वस्तू इथेच आपल्या आतमध्ये आहे. मी भगवंत स्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रकट इच्छा असते, तेव्हा त्यापैकी थोडी तरी मी असल्याशिवाय मला असे वाटणार नाही. प्रत्येकाला असं वाटतं मी भगवंताचं स्वरूप व्हावे, कारण भगवंताचं स्वरूपात काय आहे? नित्य आनंद आहे. भगवंत कसा आहे? दया, क्षमा, शांती, भगवत सर्वाभूती, प्रेम, ऐश्वर्य संपन्न, समृद्धी. जिथे जातो भगवंत काय करतो? प्रेम वाटत असतो. म्हणजे खरा स्वरूप आपलं काय आहे? आपण सगळे
प्रेमस्वरूप आहोत. आपल्याला कुणी घालून पाडून बोललेलं आवडत नाही, आपली निंदा केलेली आवडत नाही, टीका टिप्पणी केलेली आवडत नाही. म्हणजे आपला खरं स्वरूप काय आहे? आनंद स्वरूप आहे. दुःख कुणाला नको आहे. भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो. मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे. आता मी या आनंदापासून दूर कधी जाणार? जेव्हा मी मला सोडून, हा आतमधला जो आहे बसलेला परमात्मा, त्याला सोडून मी जात आहे कुठे? बाहेर प्रतिक्रिया द्यायला. वृत्ती उठतात. या क्षणी कुणी फोन केला मला, कुणी काही म्हटलं, घरात कुणी म्हटलं हे काय आमटीतात बरोबर मीठच टाकलं नाही, लगेच प्रतिक्रिया द्यायला बाहेर पडतं मन. 20 वर्षापासून मी करते, मला माहित नाही आहे का? तुम्ही शिकू नका मला आमटी कसं बनवायचे. लगेच प्रतिक्रिया दिल्याने काय होणार? वादाला वाद, मग तर्क वितर्क, डिस्कशन, भांडणं. त्याच्याऐवजी आपण जर ते वृत्ती आतमध्ये घेऊन, बरं उद्यापासून किंवा मिठाचा डबा बाजूला ठेवला, आज थोडं कमी झालं असेल हो, ॲडजस्ट करून घ्या. आपण काय म्हणणार? अहो मी असं नेहमी बोलते हो, ते काय ॲडजस्ट करत नाही. आपण ॲडजस्ट करतो का त्यांच्या गोष्टीने? या महिन्यात थोडे पैसे कमी घेत बँकेतून, थोडासा तिथे काहीतरी भरायचे आहे पैसे, म्हणून या वेळेला मुलाला पैसे पाठवायचे, तू पैसे कमी घे बँकेतून म्हटलं की आपण करतो का? विचार करावा. मग नवऱ्याला बायकोने साथ नाही दिली, बायकोला नवऱ्याने साथ नाही दिली, तर मग अशा बंधनाचा लौकिकार्थ लोकांना दाखवायला आम्ही नवरा बायको आणि घरात नुसते भांडण तंटे होत आहेत. काय उपयोग आहे त्याचा? याचा विचार करावा. कारण प्रत्येकाला आनंद हवाय. म्हणून कुठे चुकतं ते बघावं. एकमेकांवर उरावर बसून मिरे वाटण्यापेक्षा, उणे धुणे काढण्यापेक्षा काय करायचं? आपण आपले उणे काय आहे ते बघावं. मी किती वेळा चिडते त्यांच्यावरती, ते चिडायचं राहू द्या, त्यांचं राहू द्या. मी त्यांच्यावरती किती वेळा चिडते हे बघावं. काय कारण आहे चिडायचं? चिडण्याचं कारण काय? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य. आमच्या बाजूवालीने खूप छान पैठणी साडी घेतली. आता नवऱ्याला सांगायचं आहे मला पैठणी साडी घेऊन द्या, पण तो म्हणेल उगाचच या महिन्यात खर्च वाढवू नको. लगेच चीड येते त्यांच्यावरती. का? तिने घेतला आहे, माझ्याकडे नाही. आता मला तिच्यापासून काय झालं आहे? मत्सर, जळकुटेपणा. ते घेतल्यापर्यंत, तिच्यासमोर घालून मिरवल्यापर्यंत मला चैन पडणार नाही. म्हणून भांडण कुणाशी? नवऱ्याशी. नवऱ्याशी त्याच्याशी काही घेणं देणंच नाही आहे. इथेच आपलं चुकतं आणि म्हणून आपण ते आनंदापासून नेहमी दुरावतो. जो भगवंताच्या चिंतनात राहतो त्याला या गोष्टींची बाधा होत नाही, त्याला या गोष्टी हवेसेच वाटत नाही. जे आहे त्याच्यात तो आनंद मानतो. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड येणार नाही. या वाटेने चोर आहेत असे समजले म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाहीत. भगवंताचे म्हणून कोणतीही कामे केले म्हणजे त्रास नाही होत. हे काम रामाचं आहे. स्वयंपाक 4 वेळा करा, 5 वेळा करा. अहो त्रास देतात हो. आमच्या सासूबाई आता नाही खाणार म्हणतात, मग 2 वाजता मला म्हणतात मला भूक लागली आहे दे. किती वेळा करायचं यांचं? खूप नखरे आहेत. हेच गोष्टी पुढे जाऊन आपण म्हणतो, काय म्हणतो? कर्मा हिट्स बॅक. पुढे जाऊन माझी सून मला हेच म्हणणार आहे. माझी सासूबाईचे आमचे फार नाटकं असतात बाबा. हे नाही खाणार, ते नाही खाणार, डोकं खराब करतात. दुसऱ्यांना फोन करून ती सांगणार मैत्रिणीला. मी माझ्या सासूला बोलले होते, ती मला बोलते आता. काहीही उलट पलट, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. हिस्ट्रीमध्ये आपण वाचत असतो तेच रिपीट होत असतात. अनुभव कुठेही जात नाही, रिपीट होत असतात. मी बोलले, मग मला बोलायला कुणीतरी येणार परत. तेव्हा तो काय होणार? कर्म बॅलन्स होणार आहे. नाही तोपर्यंत होणार नाही. आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो, त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा. प्रपंचात हा देहातून काम करत असताना माझा खरा स्वरूप काय आहे? ते मी भगवंताचा अंश आहे, भगवंताचा बाळ आहे. मी भगवंतासारखं राहावं म्हणजे कोणतीही प्रतिक्रिया न देता गपचूप राहावं. घरापासून ते बाहेरपर्यंत, घरापासून सगळेजण, नवरा बायको मुलं, सासू सासरे, दीर वहिनी जाऊ,
ते बाहेरपर्यंत आप्तेष्ट, फ्रेंड्स, समाज, कुठेही प्रतिक्रिया देवासारखं राहावं आपण. कोणी विचारलं तर बोलावं, नाही विचारते आपल्याला कोणाला आपल्याला कुणी विचारत नाही, आपणच नाक खुपसून जात असतो, मी सांगते मी सांगते मी सांगते. मग आपलं मत कोण विचारतोय? आपले मत कुणाला इम्पॉर्टंट वाटतोय का? आपल्याला कुणीही इम्पॉर्टंट असं गणनामध्ये घेत नाही आहे, तर समजावं आपण भगवंताच्या जवळ आहोत. आपल्याला जितके लोक महत्त्व देत आहेत, आपण भगवंतापासून खूप लांब आहोत असा विचार करावा. नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो, तसेच लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो. इथेच तर आमचे चुकते. सगळ्या नाशिवंत वस्तूवर आपलं प्रेम जडले, हे हवंय ते हवंय. घरात आपल्याला 50-60च्या नंतर काम करायला होत नाही, वाकायला होत नाही, तरी चांगले सोफा बिफा, बाईला जास्ती पैसे द्यायला होत नाही. अरे बापरे, एवढे खूप महागडी झाली बाई असं म्हणतो. मग एवढ्या वस्तू कशाला गोळा करायच्या? 4 वस्तू आहेत घरी, तेवढ्यात समाधान नाही आहे का आपल्याला? नाही, समाधान होत नाही. त्यांच्याकडे आहे, आपल्याकडे पाहिजे. आणि मग त्या बाईला पैसे देताना किटकी झिकझिक झिकझिक करायचं. आणि लहान सहान गोष्टीला मी मी केलं होतं, मी माझ्या सासूशी कशी करत होते तुला माहिती आहे का? मी 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 त्याने काय होतो? अभिमान धरल्याने आपण चुकतो. मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे असे वाटते. कामधेनू जवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो. कामधेनू म्हणजे गुरुला कामधेनूची उपमा दिली आहे, कामधेनू आणि कल्पतरूची. पण खऱ्या स्वरूपात तर गुरु हा कामधेनू आणि कल्पतरूच्या पेक्षाही खूप जास्त मोठा असतो. पण उदाहरणार्थ आपल्याला असं द्यावं लागतं. कामधेनू जवळजवळ आंबील मागितल्यासारखं जातो. आंबील द्या हो मला, थोडंसं भूक लागली आहे. तो आपल्याला ब्रह्मांड द्यायला तयार असतो. आपण काय मागतो? आंबील मागतो, म्हणजे छोटे छोटे विषय वस्तू मागतो. मुलीला ॲडमिशन पाहिजे, मुलाला नोकरी पाहिजे, मूल बाळ झालं पाहिजे, मग म्हणून आपण जप करतोय. ह्याच्यासाठी मागू नये. भगवंताची ऊर्जा जी शक्ती आहे ते या छोट्या छोट्या गोष्टींसाठी व्यय करू नये, खर्च करू नये. रडत बसतो, याला काय करावे? जो परमार्थात जाणतो, परमार्थ जाणतो, तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसं चालेल? कसं असेल? अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते तिथे बावळटपणाला वावच नाही. बावळटपणा म्हणजे काय? मला सगळं कळतंय पण वळतं नाही आहे असं म्हणतो आपण. कळतंय हो, पण मन वळत नाही, म्हणजे काय आहे? हे बावळटपणाचे लक्षण आहे. मला माहिती आहे तिथे खड्डा आहे, 10 वेळा मी त्या खड्ड्यात पडले. प्रपंच प्रपंच खड्डा, प्रपंचाच्या खड्ड्यात 10 वेळा पडले. लोक मला बोलतायत, निंदा करतायत, अपमान करतायत, सारखे ये जा घालून पाडून बोलतात. मी 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 माझ्यामुळे माझं नुकसान होतोय हे कळल्यावर सुद्धा आपण वळत नाही, म्हणजे काय? त्या बावळटपणाला वाव नाही आहे असं श्री महाराज म्हणतात. विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असे वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही, परंतु ही चूक आहे. वेदांत हा सर्वांसाठी, सर्व मनुष्य मात्रासाठी आहे. म्हणून वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. म्हणून श्री महाराजांनी काय केलं? उपनिषद, भागवत, भगवद्गीता या सगळ्या वेदांताचं जे सार आहे ते सगळे नित्य प्रवचनामध्ये भरून टाकलं महाराजांनी. कशात? नामस्मरणात. नामस्मरण करा तर तुम्हाला सगळं कळेल. महाराज म्हणतात काय कळेल? राम करता ही भावना जागृत होईल. रामाशिवाय माझा कोणीच नाही ही भावना जागृत होईल. रामावर माझं प्रेम जडेल. भक्ती, प्रेम, वैराग्य, ज्ञान आणि मोक्ष ह्या नामानेच मला मिळणार आहे, हे संपूर्ण खात्री नामानेच होणार असं सरळ सोप्या भाषेत आपल्यासारख्या सामान्य माणसांना कळावं म्हणून नित्य प्रवचन केलं महाराजांनी. का म्हणून? आपल्याला संस्कृताचे मोठे मोठे शब्द समजत नाही, एका शब्दाचे भरपूर अर्थ असतात, त्या श्लोकाचा काय अर्थ आहे कसं आपल्याला उमजेल? म्हणून संतांनी काय केलं? अभंग. तुकाराम महाराजांनी किती किती कोट्यानुकोटी अभंग केले. का म्हणून? सामान्य माणसं बिचारी गरीब माणसं आहेत, ते रांजलेले गांजलेले लोक आहेत, त्यांना काय कळतंय हो वेदांताच्या गोष्टी? मग त्यांना आपलं कोण करून घेणार? कोण जवळ करून घेणार? त्यावेळेला या अभंगाच्या मार्फत वेदांताचा अधिकार सर्वांना आहे, म्हणजे परमात्मा प्राप्तीचा अधिकार सर्व जीवराशींना आहे. तिथे भेदभाव नाही, लिंगभेद नाही, जातीभेद नाही, म्हणून सर्व वर्णाश्रमांना अधिकार आहे. म्हणून महाराजांनी काय केलं? अभंगाच्या मार्फत वेदांतांना सरळ भाषेत आणून टाकलं.
ज्ञानेश्वरी भगवद्गीता होता संस्कृतमध्ये, कुणाला कळेल? म्हणून ज्ञानेश्वरी केली महाराजांनी सोप्या भाषेत. ज्ञानेश्वरी मुखातून काय झालं, घरोघरी ज्ञानेश्वरी पोचायला लागली, घरोघरी ज्ञानेश्वरी बोलायला लागली, श्रवण करायला लागली. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या असतात त्याप्रमाणे वेदांत इतर सर्व शास्त्रे येतात. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत, ते वृत्तीला हलू देत नाहीत. त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. भगवंताची नामाची भर पडली की साखळी जोडली जाते, की वेदांत नाम सगळ्यांचा जो सार आहे. वेदांतात जे श्रवण करतो आपण, दासबोध आहे, भागवत आहे, भगवद्गीता आहे, उपनिषद आहे, हे श्रवण करता करता काय होतं की साखळी कुणाकडे जाते? ती साखळी भगवंतापर्यंत. कशाची गोष्ट घेतली की तिथे भगवंताचं नाव येतोच, भगवंतावरती प्रेम जडलेल्या त्या लोकांची कथा ऐकतो. मग सरळ आपण कुणाशी जोडले जातो? भगवंत. आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही. एकदा मी निर्धार केलं, मला रामाशिवाय महाराजांशिवाय दुसरं काही वस्तू नको आहे. म्हटलं की माझ्या समाधानात भंग पावणारा कोणीही येऊ शकत नाही. आजचे बोधवचन, वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आज केलं नामस्मरण, 4 दिवस सोडून दिलं, मुंज होतं, लग्न होतं, मुंज असो लग्न असो, सगळं काही अशाश्वत आहे म्हटल्यावरती सगळं काही अशाश्वत आहे. माझं दिलेलं नेम, सद्गुरूंनी दिलेलं नामस्मरण करूनच पुढे जावं. किंवा आज गेलो बाहेर, आल्यावरती माझं जे नेम होतं पूर्ण करूनच मी झोपणार. कारण गुरूंनी मला हे दिलेलं आहे, म्हणजे माझ्या टीचरांनी मला दिलेलं आहे. मुलांना मारून झोडून आपण ए ग्रेड मिळवून आणतो. हे ए ग्रेड मिळव, पुढे काय होणार आहे? हॉटेलमध्ये काय भांडे घासणार आहे का? MBA कर, हे कर, ते कर. कारण लौकिकार्थ उदरनिर्वाहासाठी आपल्याला पैसे लागतात. मग इथे परमपिता परमात्मा ज्यांनी हे श्वास दिला आहे त्या रामाला आपण जबाब द्यायला नको का? मुलाला ए ग्रेड हवंय, मग रामा आपल्याकडून काय अपेक्षा करतो? हे श्वास दिलंय तुला, त्याला धन्यतेचा भाव कसा अर्पण करायचं? नामस्मरण करून अर्पण केलं तर तिथे काय होणार? वृत्तीचे समाधान नेहमी असणार. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.